हॅलो, वेलकम टू न्यू ब्लॉग। आणि आजचा ब्लॉग एकदम पहाटे पहाटे सुरू होतोय। 6 वाजले सकाळचे आणि आम्ही जरा कुठेतरी बाहेर चाललोय फिरायला। काल मी स्टोरी टाकली होती की आम्ही फिरायला चाललोय, तर कुठे चाललोय ते पण गेस करा। आणि आता आम्ही निघतोय, सगळे आम्ही रेडी झालोय आणि नितेश पण रेडी झालाय आणि आरुष पण रेडी झालाय। गुड मॉर्निंग। आम्ही आता निघतोय। गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की। थांबलोय आमंत्रण हॉटेलमध्ये आणि हे बघा, हॅपी बर्थडे नानी। थँक्यू। सगळे तुम्हाला विश करतील आता बर्थडे।
तर चला ब्रेकफास्ट आल्यावर तुम्हाला दाखवतो. चला नाश्ता आलाय आमचा. नानीने घेतलाय वडा उसळ, नितेशने वडापाव घेतलाय ऑल टाइम फेवरेट, आणि मी घेतलाय मसाला डोसा, बटर मसाला डोसा, आणि आरुषने घेतलाय मेदू वडा ना. चला या ब्रेकफास्ट करायला. आरुष आम्ही आलोय मंदिरात, कारण नानींचा बर्थडे आणि ऑन द वे जे मंदिर भेटलं ना मारुतीचं, तर तिथे आलोय. मस्त पाया पडल्या, दर्शन झालं. आता पुढे चाललो. चल तर आम्ही आता डेस्टिनेशनला पोहोचत आलोय, है ना आरुष? हा, आणि आम्ही आलोय अलिबाग नागाव बीचला, कारण नानीचा पण बर्थडे होता आणि एक दिवसासाठीच यायचं होतं, तर जवळपास तेच आहे म्हणून इथे आलोय. तर आम्ही आता पोहोचू हॉटेलवर, मग तुम्हाला दाखवते हॉटेलवर. आणि आरुष वेट करतोय पूलमध्ये जायचं, है ना आरुष? नानी कसा वाटतंय मग बर्थडे? अलिबाग मध्ये बर्थडे. हा मस्त आहे. पहिल्यांदाच आहे. नानी नाही, आम्ही बऱ्याच वेळ आलोय आणि नानी फर्स्ट टाइम नानींना बघायचं होतं म्हणून आम्ही मग इथे आलोय. तर चला दाखवते मी तुम्हाला पुढे गेल्यावर. तर आपण पोहोचलोय 29 बंगलो अरोमा विला. ही त्याची एंट्री आहे आणि बरोबर 10:30ला पोहोचलोय. सकाळी 6ला निघालेलो आणि 10:30ला पोहोचलोय. आता कार पार्क करून तुम्हाला आतलं रूम्स वगैरेचं टूर देते मी. हे बघा 29 बंगलो ड्युप्लेक्स पण आहे इथे, आणि समोर एंट्री केल्या केल्या पूल आहे. आणि यांचे 2-3 प्रॉपर्टी आहे तिथे अलिबागमध्ये. तर आता आम्ही आलोय ते नागाव बीचच्या जवळ, हे बघ. आणि आता आम्ही जरा बोलतो त्यांच्याशी आणि नंतर मग मी तुमच्याशी बोलते. आमचं जरा प्लॅन चेंज झालंय, कारण आम्हाला ड्युप्लेक्स रूम पाहिजे. तर मग इथे पण आहे, पण तिथे जरा जास्त छान आहे. तो पूर्ण रो हाऊस सारखा बंगला टाईप आहे. मग आम्ही तिथे शिफ्ट होतोय आता. तर आम्ही आता तिथे चाललोय. तर तिथे गेला तिकडची टूर देते मी तुम्हाला. चला. तर आम्ही आता ह्यांचीच दुसरी प्रॉपर्टी आहे, बंगलो आहे मस्त, तिथे शिफ्ट होतोय. कारण आम्ही बुकिंग ॲक्च्युली इकडचंच केलेलं. एक मिनिट. आम्ही बुकिंग ॲक्च्युली इकडचंच केलेलं, पण इकडच्या पेक्षा तिकडे मस्त आहे, त्याच्यामुळे तिथे चाललोय. तर चला तिथे मग तिकडचा मी तुम्हाला टूर देते, रूमचा पण आणि पूर्ण हॉटेलचा पण. तर चला आपण तिकडे जाऊ आता. जायचं का? चला तू बसतो पुढे, बस. चला शिफ्ट व शिफ्ट, जगा दो जगा. चला आरुषला नुसतं माझ्या बरोबर बसायचंय. ही पण प्रॉपर्टी
प्रॉपर्टी पण खूप छान आहे, पण सध्या जरा इथे काम चालू आहे ना, त्याच्यामुळे असं मस्त नाही वाटत आहे. तिथे छान आहे, अजून मस्त बंगला पण आहे. तर आता आम्ही तिथे चाललोय. इथून जवळपास जवळच आहे, बीचच्या एकदम जवळ आहे. उलट हे तरी थोडं लांब आहे, ते बीचच्या एकदम बाजूला आहे. तिथून बीचला जायला हार्डली वॉकेबल वॉक म्हणजे वॉक करून तुम्ही 2 to 3 मिनिट्स मध्ये पोहोचू शकता. आणि आम्ही आता तिथे चाललोय. आणि तिथे जरा ना अजून जास्त जरा गार असतं, कारण इथे जरा आता गरम वाटतंय. सकाळी गार वाटत होतं, पण आता जरा गरम व्हायला लागलंय. आणि आता आपण पोहोचू, एक 10 मिनिटात पोहोचू. त्याच्यानंतर मग लंचसाठी पण आम्ही सांगून ठेवलंय. फिश खायचे, अलिबागला आलोय म्हणजे फिश तर नक्की खाणारच. तर फिशसाठी एक काका म्हणजे आमचे दरवेळेस ते आम्ही त्यांच्याकडेच जातो जेवायला वगैरे, तर त्यांना सांगून ठेवलंय थाली वगैरे. तर तिथे आणि आम्ही केक शॉप शोधतोय, कारण नाणीचा बर्थडे. तर नाणी केक घ्यायचाय का? हो घेऊया ना. घ्यायचा ना, आता घेऊया जाताना. कारण इथे बऱ्यापैकी आहेत, पण मागच्या वेळेस टेस्ट नव्हती आवडली. आम्ही आलेलो अॅनिव्हर्सरीला, तर आम्ही घेतलेलं तर टेस्ट एवढी आवडली नव्हती, तर दुसरं कुठलं तरी सर्च करायचंय. तर आम्ही आता ते पण बघतो. आणि पहिलं आम्ही रूमवर जाऊन फ्रेश होतो, आणि आरुषला पहिलं जायचंय पूलमध्ये, त्याची रुस्सी खायचं आहे ना. आता मी गेल्यावर कपडे काढून डायरेक्ट गुडूक करून पूलमध्ये आहे ना. स्माइल किती आली आहे फेसवर. चालेल, ठीक आहे. चला मग आपण भेटल्यावर बोलू, पोचल्यावर बोलू. चला आपण आता चाललो. इथे बरेच कॉटेज आहेत, तुम्हाला ऑप्शन म्हणजे भरपूर आहेत. तुम्ही सॅटर्डे संडे येणार असेल तर बुकिंग करून या. जर वीकडेज मध्ये येणार असाल तर अवेलेबल असतं. 3 ठिकाणी केक शॉप बघितले, कुठेही केक नाही भेटला. आता बघू संध्याकाळी, नाही तर आपला शॉप मधून स्पंज केक घेणार आणि कट करणार. हा केक जर नाही भेटला ना तर स्पंज केक घ्यायचा आणि कट करायचा. सांगितलं नाही भेटला, त्या बनवायच्या, पण आता नाही बनवायच्या. अजून आहेत 2-3 शॉप. चालेल, ठीक आहे. चल आता डायरेक्ट रूमवर जाऊ, पहिले चेंज करा. आपण इथे पण थांबलेलो का? लोटस मध्ये गेलेलो ना आपण. इथून कुठून तरी आतून 29 आहे ना तो. हे सगळे बंगले वगैरे तिथून आतमध्ये जायचं. एकदम बीचच्या जवळ आहे. फक्त आपल्याला जर कारने जायचं असेल ना तर मग आपल्याला पूर्ण बाहेर निघून मग जायला लागेल. आणि जर चालत जायचं असेल तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो, कारण आपण एक लेफ्ट मारतो नाही का, राईट मारतो. तर आपण पोचलोय. नारळाची झाडं आहेत ना, आणि बीच पण जवळ आहे. इथे पूर्ण ग्रीनरी आहे. तिकडे जरा ओसाड आहे. स्ट्रेट गो स्ट्रेट. याला सगळ्या त्या गोष्टी बरोबर माहिती असते ना. माहिती नसते त्याला ग्रुप आलाय. नाही करायचं, आम्हाला थोडा वेटिंग आहे, कारण मोठा ग्रुप आलाय आणि त्यांचं फुल बुकिंग होतं. त्याच्यामुळे आम्ही थोडं वेट करतोय आता. तर आहे अजून 30 मिनिट्स आहेत, कारण त्यांचं पूर्ण सर्व्हिसिंग वगैरे बाकी आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडं रिलॅक्स होतो तोपर्यंत. पोचलोय आम्ही. हा हो मस्त आहे. इथे
हो, हा प्ले एरिया आहे, इथे सिटिंग एरिया आहे मस्त ब्रेकफास्टसाठी वगैरे. आणि हा विला आहे, पूर्ण मोठा विला आहे. हा पूर्ण पण एकत्र पण घेऊ शकता तुमचा मोठा ग्रुप असेल तर, आणि असं इंडिव्हिज्युअल पण घेऊ शकता. सिंगल रूम पण भेटतात, पण जर मोठा ग्रुप नसेल तरच. आत्ता हा मोठा ग्रुप गेला आहे तेव्हा आम्हाला रूम अवेलेबल झाला आहे. आणि आरुष मस्ती करतोय. असं काय झोपलाय? दोन्ही पाय वरती घे, दोन्ही पाय घे ना वरती. नाही, हलवायचं नसतं, ते जोरात नाही करायचं, हळूहळू रिलॅक्स व्हायचं. बस बस पकडून बस. हा झोप. अरे वा, मज्जा. कसं वाटतंय? मस्त रिलॅक्स वाटतं एकदम. आणि भरपूर झाड आहेत. इथे पण भरपूर रूम्स अवेलेबल आहे, इथे पण रूम्स अवेलेबल आहे. त्या साईडला पूल आहे, या साईडला किचन आहे. हे बघा, आम्ही दोघं पण लहान झालोय आता, है ना नितेश? मज्जा येते. आम्ही रूम सिलेक्ट केला आहे आणि आता जरा त्याचं सर्व्हिसिंग चालू आहे, म्हणजे क्लिनिंग चालू आहे. तर तोपर्यंत आणि मस्त पूलच्या बाजूला भेटलाय, म्हणजे डायरेक्ट पूलमध्ये उडी मारायची. आता आरुष आणि मम्मा, हे ना आरुष